नमस्कार, अशोका मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मऊ, स्पंजी आणि स्वादिष्ट हनी केक. हा केक लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा केक आहे. घरगुती सामानामधून तयार होणारा हा कमी वेळातला केक आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी फ्रेश दही घेतलेलं आहे अर्धा वाटी. अर्धा कप बारीक केलेली साखर घेतलेली आहे. 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यातल्या सर्व गाठी मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे 1.5 वाटी मी मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा टाकून याला व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. 4 ते 5 ड्रॉप यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आहे. व्हॅनिला फ्लेवर आपण बनवत आहोत, तर याला व्यवस्थित आपल्याला ह्या बॅटरला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथे मी 1 कप दूध टाकून ह्या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यातल्या सर्व आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहे. इथे मी केक टिनला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण बॅटर केलेलं आहे ते या टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला 2-3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे. इथे मी प्री हीटला कुकर ठेवून घेतलेले, त्यामध्ये आधी कुकरमध्ये सर्वात पहिले मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून हे बॅटर ठेवून घ्यायचं आहे. कुकर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याला अजिबात शिटी लावायची नाही. छान अर्ध्या घंट्यासाठी कमी गॅसवर हे कुकर ठेवून द्यायचं आहे. इथं आपल्याला सिरप करायचं आहे. त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1 वाटी पाणी टाकून त्यामध्ये 5 ते 6 चमचे साखर टाकून घ्यायचं आहे. साखरला व्यवस्थित विरघळून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मध 2 चमचे टाकून घ्यायचा आहे आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला मस्त असा हनी सिरप झालेला आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आपला जो केक आहे तो व्यवस्थित बेक झालेला आहे. बघू शकता मस्त स्पॉन्जी झालेला आहे. छान असा फुगलेला आहे. तर याला आपल्याला सर्वात पहिले वरची जी भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे चाकूने आणि त्यानंतर आपल्याला हा जो केक आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आणि याला चमच्याने असे व्यवस्थित होल करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला जो आपण हनी सिरप केलेला आहे तो यावरती सर्व टाकून घ्यायचा आहे. आणि केकला छान आपल्याला दिसण्यासाठी इथे मी जाम विरघळवून घेतलेला आहे. त्याला वाटीमध्ये व्यवस्थित मिक्स करून ह्या केकवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असा आपला छानसा केक दिसत आहे आणि यावरती केकला छान दिसण्यासाठी इथे मी नारळाचं किस टाकलेलं आहे. चला तर मग तयार झालेला आहे आपला घरगुती हनी केक. कसा वाटला तो मला कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की करून बघा. मस्त झालेला आहे हनी केक. तर भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओसोबत.